सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वरालय यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो. आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो. माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज अक्षय तृतीया या सणाची माहिती आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणकोणत्या देवदेवतेची पूजा केली जात आहे, त्याचे थोडक्यात पूजाविधी काय असतात, या दिवसाचे काय महत्त्व आहे, या दिवशी कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, त्याचे स्मरण काय करायचे आहे, या दिवसाचे मुहूर्त काय आहे, याची पौराणिक कथा काय आहे, इत्यादी माहिती आपण थोडक्यात पाहू. लक्ष्मी आणि विष्णूची पूजा या दिवशी केली जात आहे. चैत्रा गौरीची पूजा या दिवशी केली जात आहे. अक्षय कलशाची पूजा या दिवशी केली जाते. पितरांची पूजा, पितरासाठी तर्पण, पितरासाठी उदक कुंभ पूजन, पितरासाठी हवन, अक्षय तृतीयाचे अशा प्रकारचे अनेक विषय आहेत. या विषयावरती व्हिडिओ बनवायचे आहेत, परंतु वेळेअभावी मी हा एकच व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण शेवटपर्यंत पहा. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी शुभकामाची सुरुवात करतात. पूजा, आराधना, जपतप, दान केल्याने अक्षय पुण्यांची प्राप्ती होत आहे असे म्हटले जातं. तसेच या दिवशी सोने चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जात आहे. चला तर मग यंदाच्या अक्षय तृतीयाची तारीख आणि शुभमुहूर्त जाणून घेऊ. या दिवशी अक्षय तृतीयाची तिथी 29 एप्रिल रोजी सकाळी 5:31 सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 समाप्त होईल. उदयतिथीनुसार 30 एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीयाचा सण साजरा केला जाईल. या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाचे बंद देवळाचे दरवाजे आज उघडतात. ते मंदिर अक्षय तृतीयाला उघडल्यानंतर दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होत आहे. नर नारायण या 2 देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जातात. वृंदावनाच्या श्री बांके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे दर्शन, चरणदर्शन होते. बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून हे अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथी जे जे कर्म केले जात आहे ते सर्व अक्षय आणि अविनाशी असे असतात. अक्षय तृतीयाला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात. ही 4 युगे महायुगांचे 4 चरण असल्याचे मानले जात आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्री विष्णूने परशुरामाच्या स्वरूपात पृथ्वीवर अवतार घेतला. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले, म्हणून हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या आरंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला, अन्नाची देवी याचा वाढदिवस देखील म्हणून मानला जातो. अक्षय तृतीयाच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जात आहे. भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जात आहे. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढत आहे. दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची विकिडी अशा प्रकारची ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर भगवान दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्याची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेरा वरदान मागायला सांगितले. कुबेराने श्री लक्ष्मीकडून आपली संपत्ती परत मिळण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकराने कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयाला लक्ष्मीची पूजा केली जात आहे. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणून श्री लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये श्री विष्णू लक्ष्मीसोबत कुबेराचेही चित्र असतात. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र प्राप्त झाले होते. त्या अक्षयपात्राचे
वैशिष्ट्य म्हणजे यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेलेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असाय. अक्षय तृतीयेची आणखीन एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केले होते. अक्षय तृतीयामागे हिंदूंची आणखी एक रोचक अशा प्रकारची श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्याचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आलेला होता. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि त्याचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले. भारतातील ओडिसामध्ये अक्षय तृतीयाचा दिवस शेतकऱ्यासाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून तेथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जात आहे. वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्याचे लेखापरीक्षण पुस्तकं सुरू करण्याची प्रथा आहे. त्याला इथे हलकथा असे म्हणतात. पंजाबमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. अक्षय तृतीयाला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात. त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जातात. अशा अनेक प्रकारच्या घटना या दिवशी घडलेल्या आहेत. या दिवशी विविध पूजाही केल्या जातात. या दिवशी जैन धर्मातही या दिवसाला फार अशा प्रकारचं महत्त्व आहे. भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी 6 महिने तप करावे लागले. या काळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हतं. त्यानंतर ते एकदा ग्रहणासाठी निघाले, परंतु लोकांना आहारदानाचा योग्य विधी माहीत नसल्याकारणाने त्यांना अजून पुढील 6 महिने आहार घेता आला नाही. अर्थात त्यांना वर्षभर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय तृतीयाचा होता. त्यामुळे जैन धर्मातही या तिथीला अनन्यसाधारण अशा प्रकारचे महत्त्व आहे. या दिवशी अनेक पूजाविधीही केल्या जातात. अक्षय तृतीया दिवशी देवी लक्ष्मी विष्णूची पूजा करण्याची प्रथा करण्याची पूजा आहे. या दिवशी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात. या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते. दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करतात. काही जण अक्षय कलश मांडून देखील पूजा करतात. अक्षय कलश वर्षातून एकदाच भरला जातो. कलशाची पूजा केल्यामुळे घरात धनसंपत्ती वर्षभर टिकते व अक्षय राहते. या दिवशी पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितराचे स्मरण करून त्याच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने त्या पाण्याला सुगंध येतो. केळी कळसाशी या घटाची विधिवत पूजा करून त्याला पळसाच्या पानात केलेल्या पत्रावळीवर द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पणे किंवा पापड, कुरडया, आंब्याचा रस इत्यादी वाढतात आणि सुगंधित भरलेला हा घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितराचा संतोष होतो असे मानले जातात. काही ठिकाणी चैत्रागौरीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रमही केला जातो. काही ठिकाणी अन्नपूर्णेची पूजा करण्याचीही प्रथा आहे. पितृदोषासाठी हा अक्षय तृतीया उत्तम अशा प्रकारची संधी आहे. या दिवशी पितृतर्पण पितराच्या नावाने हवन केल्यानंतर पितृदोष नाहीसा होतो. अशा प्रकारचं या सणाचं विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. आज आपण अक्षय तृतीया या सणाची माहिती पाहिली. या दिवशी कोणकोणत्या देवतेची पूजा केली जाते, त्याचे थोडक्यात पूजाविधी काय असतात, या दिवसाचे महत्त्व काय आहे, या दिवसाचे मुहूर्त काय आहे, याची पौराणिक कथा काय आहे इत्यादी माहिती आपण थोडक्यात पाहिली आहे. विष्णूची लक्ष्मी पूजा, चैत्रागौरीची पूजा, अक्षय कलशाची पूजा, पितराची पूजा, पितरासाठी तर्पण, पितरासाठी उदक कुंभ पूजन, पितरासाठी हवन, अक्षय तृतीयाचे मुहूर्त असे अनेक अक्षय तृतीयेचे मध्ये आहेत. या सर्व विषयावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो आपण अवश्य पाहावा. आज एकच व्हिडिओ बनवलेला आहे, हा आपण शेवटपर्यंत पाहावा व येणाऱ्या व्हिडिओचा लाभ घ्यावा. धन्यवाद.